नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द याविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण समानार्थी शब्दाची माहिती घेत आलेलो आहोत. तर चला चालू करूया पुढील व्हिडिओ. त्यापूर्वी आपण जर यापूर्वीचा व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर आपला तो व्हिडिओ आपण अवश्य पाहावा, म्हणजे आपल्याला समानार्थी शब्दाची श्रृंखला चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर आजचा पहिला शब्द आहे आघोळ. आघोळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आचट. आघोळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अचाट, भयंकर, त्यानंतर अमंगल, त्यानंतर भीतीदायक, राक्षसी, वाईट, दुरून, असुरी, अग्रहणीय. अशा प्रकारे अघोर म्हणजे चांगले नसलेले, योग्य नसलेले, अचाट, भयंकर म्हणजे एकदम अकराळ विक्राळ अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. पहा, अघोर, अचाट, भयंकर, अमंगल, भीतीदायक, राक्षसी, त्यानंतर वाईट, दुरून आणि आसुरी, अग्रहणीय. अशा प्रकारे अघोर या शब्दाचे अर्थ होतात. त्यानंतर अग्रहणीय, ग्रहणीय, त्यानंतर पुढचा शब्द आहे चपळ, अचपळ. पुढचा शब्द आहे अचपळ. अचपळ म्हणजे त्याला समानार्थी शब्द आहे खोडकर, चंचल, त्यानंतर तरतरीत, चैतन्यपूर्ण, गतिमान. एक वेगळ्याच पद्धतीचा म्हणजे चपळ म्हणजे एकदम आळशी व्यक्ती असा खोडकर असूच शकत नाही. अशा प्रकारे पहा, चंचल म्हणजे चपळ असतो, तरतरीत असतो, ताजेतवाना, चैतन्यपूर्ण आणि गतिमान. म्हणजे अचपळ या शब्दाचे आपल्याला खोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण, गतिमान असे समानार्थी शब्द पाहायला मिळतात. त्यानंतर पहा, पुढचा शब्द आहे अचरट. पुढचा शब्द काय आहे तर अचरट. पुढचा शब्द अचरट आहे. त्याला समानार्थी शब्द पहा, वाह्यात, अयोग्य, अविचारी, व्रात्य, बावळट आणि खोडकर. अचरट म्हणजे योग्य नसलेला, विचार न करणारा, अचरट, पुन्हा व्रात्य, पुन्हा बावळट असलेला, त्यानंतर खोडकर असे अचरट या शब्दाचे अर्थ होतात. समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर आहे पुढचा शब्द आहे अचाट. अचाट या शब्दाचा समानार्थी शब्द पहा, अचाट म्हणजे फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, त्यानंतर अमानवी, अति, अतिमानवी. अमानवी आणि अतिमानवी अचाट या शब्दाचे समानार्थी शब्द. त्यानंतर बेफाट, बेसुमार, पराकोटीचा. अशा प्रकारे आपल्याला अचाट या शब्दाचे समानार्थी शब्द पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे अचानक. एकदम अपेक्षित म्हणजे अपेक्षा सुद्धा नसताना. अचानक म्हणजे अचानक प्रकट होणारा, म्हणजे अचानक, अपेक्षित, अकस्मात, एकाकी, अवचित, अकल्पित, ज्याची कल्पना सुद्धा केलेली नसते. कर्म धर्म संयोग म्हणजे एखाद्या वेळेस आपली एखाद्या मित्रासोबत जशी की भेट होते रस्त्यात चालताना, त्याचं म्हणजे कर्म धर्म संयोग किंवा अवचित भेट होणे, एकाकी, अचानक भेट होणे. अभावित, त्याचा समानार्थी शब्द अभावित. अचानकचे, अपेक्षित, अकस्मात, एकाकी, अवचित, अकल्पित, कर्मधर्म संयोग, पुन्हा अभावित असे
समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे अचेत. अचेत म्हणजे अचेतन, अचेतन, चेतनाहीन किंवा जड, चैतन्यरहित, निर्जीव, प्राणहित, प्राणहिता. अचेत याचे प्राण रहित आहे, प्राण रहित, प्राण रहित, ज्यामध्ये प्राण नाही असा. पुन्हा चैतन्यहीन, काहीही चैतन्य नसलेला. पुन्हा निष्प्राण म्हणजे निर्जीव, निश्चित म्हणजे निश्चित पडलेला किंवा निचेष्ट, निचेष्ट असे अचेतचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा समानार्थी शब्द पहा. पुढचा समानार्थी शब्द आहे, समानार्थी शब्दामध्ये शब्द पहा अछोडा. अछोडा म्हणजे त्याला समानार्थी शब्द पहा. अछोडाला कासरा, दोरा, चाबूक, दावण, दावे, लगाम, रस्सी, नाडा, वादी, रज्जू, सुंब, प्रत्याचा असे आपल्याला अछोडाचे समानार्थी शब्द. कासरा, ज्यांनी कासरा, दोरा, हे कासरा हा एखाद्या प्राण्याला बांधण्यासाठी असतो. दोरा हा आपल्या शर्टचे वगैरे बटन बसवण्यासाठी जो वापरला जातो तो दोरा असतो. चाबूक हसोडासाठी चाबूक असतो. त्यानंतर दावण, दावण म्हणजे पाळीव प्राण्यांना बांधण्यासाठी आणि जे दावे असते त्याला दावण म्हणतात, त्याला दावेच म्हणतात. लगाम, घोड्याला लावले जातं त्याला लगाम म्हणजे रस्सी. नाडा, वादी, वादी ही वादी आणि चाबूक, वादी आणि चाबूक हे हसुडाला असतात. त्यानंतर रज्जू, सुंब, जी चारपाई असते त्याला सुंभ याने विणलेलं असतं. म्हणजे अछोडाचे हे समानार्थी शब्द आहेत. त्याच्या पुढे पहा, पुढचा शब्द आहे अजगम. अजगम म्हणजे, अजगम या शब्दाचे अर्थ स्थावर, स्थिर असलेलं. अजगम म्हणजे स्थिर, न हलणारे, अचल, एका जागेवर स्थिर असणारे, कसल्याही प्रकारे हालचाल न करणारे म्हणजे अजगम. त्यानंतर पुढचा शब्द आहे अजर. पुढचा शब्द काय आहे तर अजर. अजर म्हणजे अमर, म्हणजे त्याला वृद्धत्वहीन म्हणजे म्हातारपण न येणारा. वृद्धत्वहीन म्हणजे काय, म्हातारपण, म्हातारपण नसणारा. पुन्हा शाश्वत, शाश्वत म्हणजे कायमचा, अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होत नाही असा. चिरतरुण म्हणजे, चिरतरुण म्हणजे कायमस्वरूपी तरुण राहणारा. अशा प्रकारे अजर, अजर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पहा, पुढचा शब्द आहे अजस्त्र. अजस्त्र म्हणजे प्रचंड, मोठा, विस्तीर्ण, अवाढव्य, महाकाय, आगडबंब किंवा स्थूल, एकदम मोठा. अजस्त्र म्हणजे मोठा, प्रचंड, विस्तीर्ण, अवाढव्य, महाकाय, अगडबंब म्हणजे मोठ्याची मोठा असलेला. त्याला आपण स्थूल, अजस्त्र, मोठा, विस्तीर्ण, अवाढव्य, महाकाय, अगडबंब असे समानार्थी शब्द वापरू शकतो. पुढचा शब्द आहे आपला अजिंक्य. पुढचा शब्द आहे आपला अजिंक्य. अजिंक्य या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अजिंक्य या शब्दाचा कधीही कुणाकडूनही न हरलेला, त्याला काय म्हणतात अजिंक्य. त्याला समानार्थी शब्द पहा दुर्भेद्य. त्याला समानार्थी शब्द काय आहे दुर्भेद्य. त्यानंतर दुर्लग्य, अजय, अपराजित, अदम्य, दुर्गमनीय
अजित, अमोघ म्हणजे अजिंक्य या शब्दाला महत्वाचे दुर्भेद, अजय, अपराजित, पुन्हा अजित, अमोघ हे शब्द आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे अटकर. अटकर या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अटकरसाठी वांदे, बांधे, त्यानंतर बांधे शुद्ध. अटकर म्हणजे बांधे शुद्ध, नीटनेटका, प्रमाणबद्ध, निटस आणि हट्टी हे आपले समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे अटकन. अटकन या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अटकन या शब्दाला समानार्थी शब्द आहे अजमास, अंदाज, तर्क, नियम, पुन्हा रूढ, रीत, भाकीत, ठोकताळा, आखाडा, स्थूलमान आणि होरा हे अटकन या शब्दाला. अटकन म्हणजे एक अंदाज लावणे किंवा एक अंदाज बांधणे, अंदाज असणे, रूढ असणे म्हणजे पद्धती असणे, त्यानंतर रीत असणे, रीत सुद्धा पद्धती आहे, भाकीत करणे म्हणजे भविष्यवाणी करणे, ठोकताळा बांधणे, एक अंदाज लावणे अशा प्रकारचे होऊ शकतं. अशा पुन्हा एक आराखडा तयार करणे, त्यालाच आखाडा, त्याला स्थूलमान, स्थूलमान म्हणजे एक अंदाज असणे, होरा हे समानार्थी शब्द अटकनला आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे अटकाव. अटकाव या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अटकाव या शब्दाला समानार्थी शब्द अडथळा, प्रतिरोध, आडकाठी, प्रतिबंध, मज्जाव, त्यानंतर आहे अडसर, त्यानंतर आहे व्यत्यय. पुढचा शब्द आहे त्याला समानार्थी शब्द अटकावला मनाई, हरकत, अडवणूक, बांधा, पेच, खोळंबा, अटक. तर अटकाव या शब्दाला आपल्याला सहजासहजी ओळखू येणारे शब्द पहा. अटकाव म्हणजे अडथळा, प्रतिरोध, आडकाठी, प्रतिबंध, मज्जाव, अडसर. त्यानंतर हे आपल्याला शब्द सहजासहजी ओळखू येतात. पुन्हा अडवणूक एक आहे, पुन्हा हरकत आहे. हे शब्द आपल्याला सहजासहजी अडवणूक, हरकत हे शब्द सहजासहजी आपल्याला समानार्थी असल्याने लक्षात राहू शकतात. पण त्यापुढचं आहे की आपल्याला समानार्थी वाटू शकत नाहीत असे शब्द. त्यामध्ये आहे खोळंबा, अटक, पुन्हा बांधा हे शब्द आपल्याला समानार्थी वाटू शकत नाहीत. तर ते शब्द लक्षात ठेवायची आपल्याला गरज आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे अठास. पुढचा शब्द काय आहे? अठास. अठासला समानार्थी शब्द आहे आग्रह, अत्याग्रह, हेका, मोठ्याने हसणे आणि आक्रोश. आता अठास या शब्दाचे अतिशय सोप्या शब्द म्हणजे लक्षात राहायजोगे पण अतिशय महत्वाचे एक शब्द आहे यात. मोठ्याने हसणे हा अठास या शब्दाला समानार्थी वाटू शकत नाही. तर मोठ्याने हसणे एक, अठासला एक आपल्याला समानार्थी म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. त्याचे शब्द आग्रह, अत्याग्रह, हेका, आक्रोश आणि मोठ्याने हसणे हे आपले अठासला समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर आहे अटंग. पुढचा शब्द आहे अटंग. अटंगचा समानार्थी शब्द पहा अवाढव्य, अफाट, विस्तीर्ण आणि आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे अजस्त्र. अजस्त्रला सुद्धा अटंग. आत्ताच आपण पाहिलेला अजस्त्र, मोठा, विस्तीर्ण, अवाढव्य, महाकाय, अगडबंब, स्थूल अशा प्रकारे त्याला सुद्धा अटंगला सुद्धा अवाढव्य, अफाट, विस्तीर्ण, महाकाय, आगडबंब असे समानार्थी शब्द आहेत अटंगला. त्यानंतर पहा पुढचा शब्द घेऊया
पुढचा शब्द पहा, आठवण. आठवण या शब्दाला ध्यान, स्मरण, स्मृती, धारणा, जसं की मेमरी हा इंग्लिशमध्ये आपण शब्द आठवण यासाठी मेमराईज म्हणजे आठवणे, अशा प्रकारे आठवण या शब्दाला समानार्थी शब्द ध्यान, स्मरण, स्मृती, धारणा, आठवण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर आपल्याला पुढचा शब्द आहे आठवर. पुढचा शब्द कोणता आहे? आठवर. आठवर म्हणजे काय? अविवाहित. अविवाहित, ज्याचे की लग्न झालेले नाही असा अविवाहित. आठवर म्हणजे अविवाहित. त्याच्या पुढचा शब्द घेऊया, अडक. अडक. अडक या शब्दाला समानार्थी शब्द पहा, हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. अडक या शब्दाला समानार्थी शब्द आहे आडनाव, कुलनाम आणि उपनाम. आडनाव, कुलनाम आणि उपनाव हे आपल्याला मराठीमध्ये अडक या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे आडगा. आडगा म्हणजे आडगा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर आडगा या शब्दाला समानार्थी शब्द आहे अडाणी, अशिक्षित आणि अज्ञ. अज्ञ म्हणजे शिक्षण न घेतलेला, अशिक्षित, अडाणी, आडगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा आहे अडबंद. पुढचा शब्द कोणता आहे? तर अडबंद हा पुढचा आपला समान शब्द आहे. त्याचे समानार्थी शब्द पहा, कटीसूत्र. अडबंदचे कटीसूत्र करदोटा. कमरेला असतो तो करदोटा. कटीसूत्र, करदोटा, करदोडा आणि करधनी आपण मराठीमध्ये वापरण्यास कमरेला बांधलेला धागा त्याला करदोटा असे म्हणतात. अडबंद, कटीसूत्र. त्यानंतर पुढचा शब्द आहे अतिथी. अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द पहा, पाहुणा, पांथस्थ, अनाहूत मनुष्य म्हणजे आपल्या घरी आलेला व्यक्ती त्याला पाहुणा असे आपण म्हणतो, त्यालाच अतिथी. त्यानंतर पांथस्थ, अनाहूत मनुष्य. त्यानंतर पुढचा त्याला शब्द आहे अभ्यागत. अतिथीला अभ्यागत किंवा त्या पुढचा शब्द आहे सोयरा. त्या पुढचा शब्द घेऊया अतिरेक. अतिरेक या शब्दाला समानार्थी शब्द पहा, बेसुमार, कळस, पराकाष्ठा, अमर्याद हे अतिरेक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बेसुमार, कळस, पराकाष्ठा आणि अमर्याद हे आपले अतिरेक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द आहे अत्यंत. अत्यंत या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, अतिशय, असंख्य, अमित, अगणित, अपरिमित ज्याला मर्यादा नाही असे, अपार, असीम, पुष्कळ, अमर्यादित, अपरंपार आणि अफाट. मोठाची मोठा, अफाट. अत्यंत म्हणजे ज्याची गणतीच केली जाऊ शकत नाही, अत्यंत धनवान व्यक्ती असं म्हणतो ना. अत्यंत म्हणजे अतिशय, असंख्य, अमित. अमित म्हणजे मोजण्यास योग्य, मोजण्यास न येण्याजोगे. त्यानंतर अगणित, मोजण्यास न येण्याजोगे. अपरिमित. अपरिमित हा आपल्याला गणितामध्ये अपरिमित म्हणजे ज्याची मर्यादा नाही असा, ज्याची सुरुवात असते पण शेवट सांगता येत नाही त्याला अपरिमित. अपार, ज्याची पारावार नसते असा, पारावार. अपार, पारावार. असीम, पुष्कळ, अमर्याद, अपरंपार म्हणजे पूर्वीपासून किंवा अतिशय ज्याचं आपल्याला मूळ सांगता येत नाही असा, अफाट. अशा प्रकारे आपण पुढील आणखी शब्द पाहूया. पुढचा शब्द पहा, अथवा. अथवा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत अगर. पहिला शब्द आहे अगर, वा. आपण हा अथवा
अथवा हा म्हणजे या दोन्हीपैकी एक किंवा हा अशा दोघांची तुलना करताना आपण दोन्हीपैकी एक निवडायचा झाल्यास आपण असे म्हणू शकतो, हा किंवा तो, किंवा हा अगर तो, किंवा हा वा तो, किंवा हा अथवा तो असे समानार्थी शब्द आपल्याला अथवाला आहे. त्यानंतर शब्द आहे अतिमाय. अतिमाय म्हणजे या शब्दाला समानार्थी शब्द आहे बायल्या आणि नामर्द. अतिमाय या शब्दाला समानार्थी शब्द आहे बायल्या किंवा नामर्द. त्यानंतर पुढचा शब्द आहे अतिलेखपणा. अतिलेखपणा या शब्दाचा समानार्थी शब्द पहा थोरपणा, भाग्य, सामर्थ्य. अतिलेखपणा या शब्दाला भाग्य आणि सामर्थ्य असे 3 शब्द आहेत. अतिलेखपणाचे थोरपणा, भाग्य किंवा सामर्थ्य. पुढचा शब्द आहे अध. अध म्हणजे अर्धा किंवा निमा. अर्धा, निमा, अध या शब्दाला 2 समानार्थी शब्द आहेत. अध या शब्दाचे अर्धा किंवा निमा असे 2 समानार्थी शब्द होतात. पुढचा शब्द पहा. पुढचा शब्द आहे अद्भुत. अद्भुत, विलक्षण, अपूर्व, आश्चर्यकारक, चमत्कारिक असे अद्भुत या शब्दाचे आपल्याला आपल्याला 4 शब्द समानार्थी शब्द पाहायला मिळतात. अद्भुत, चे विलक्षण, अपूर्व, आश्चर्यकारक, चमत्कारिक. त्या पुढचा शब्द आहे अद्वा तुवा असे विसंगत. अद्वात्वा याचे शब्दाचे विसंगत हा शब्द आहे. त्यानंतर असंबंध, भरमसाठ असे आपल्याला या शब्दाचे समानार्थी शब्द पाहायला भेटतात. अद्वा तद्वा च्या आपल्याला विसंगत. अद्वा तद्वा म्हणजे पहा अद्वा तद्वा विसंगत या दोन्हीचा विसंगत असणे, विरोधाभास असणे. विरोधाभास अद्वा तद्वा म्हणजे विसंगत, असंबंध, भरमसाठ म्हणजे दोन्हीचा काही संबंध नसणे. अशा प्रकारे आपल्याला अद्वा तद्वा, अद्वात्वा असा शब्द वापरला जातो. त्यानंतर पहा अधपतन. अधपतन म्हणजे काय होणे? खाली जाणे, नाश होणे, नष्ट होणे, नरकास जाणे किंवा खाली पडणे अशा प्रकारे अधपतन म्हणजे खाली जाणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे अधम. अधम म्हणजे अधम या शब्दाचा अर्थ आहे नीच, हलका, शूद्र, क्षुल्लक, दुष्ट, अधर्मी. अधम या शब्दाचे नीच, हलका, शूद्र, क्षुल्लक, दुष्ट, अधर्मी असे आपल्याला शब्द पाहायला मिळतात. त्या पुढचा शब्द आहे अधर्म. अधमर्ण हा या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द पहा. अधमर्ण या शब्दाला समानार्थी शब्द आहे कर्जदार. त्यानंतर ऋणी आणि देणेदार. अधमर्ण या शब्दाला कर्जदार, ऋणी, देणेदार असे आपल्याला शब्द पाहायला भेटतात. पुढचा शब्द पहा अंधातरी. पुढचा शब्द आहे अंधातरी. अंधातरी या शब्दाला समानार्थी शब्द आहे अंधातरी, हवेत, अंतराळात,
निराधार, निरालंब, त्रिशंकू स्थिती, अंधातरी, हवेत, अंतराळ, निराधार ज्याला आधार नसणे, अंधातर म्हणजे हवेत आधार, आधातरी म्हणजे ज्याला आधार नसणे, हवेत, अंतराळात किंवा निरालंब, त्रिशंकू स्थिती. पुढचा शब्द आहे आधाशी. आधाशी म्हणजे लोभी, हावरा, खादाड, म्हणजे ज्याचं असं मन भरत नाही असा हावरा, लोभी, खादाड, हापापलेला, बुभुक्षित, हलकट, आधोड असे आपल्याला आधाशी या शब्दाचे समानार्थी शब्द पाहायला भेटतात. त्यानंतर पुढचा शब्द पहा. पुढचा शब्द आहे अधिकार. अधिकार या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. सत्तास्थान. अधिकार या शब्दाचे सत्तास्थान, जबाबदारीची जागा, प्रभुत्व किंवा हक्क, अंमल, ताबा, हुकूमत, आधिपत्य, स्वामित्व, प्रभुसत्व आणि प्रभुत्ता असे आपल्याला अधिकार या शब्दाचे समानार्थी शब्द पाहायला भेटतात. तर यामध्ये पहा, सरळ सोपे अधिकार, सत्तास्थान, जबाबदारीची जागा, प्रभुत्व, हक्क, ताबा, हुकूमत, स्वामित्व, प्रभुसत्ता, प्रभुत्व हे शब्द आपल्याला लक्षात येतात. पण आधिपत्य आणि अंमल हे दोन शब्द वेगळे वाटू शकतात. पण अधिकार याच शब्दाला समानार्थी म्हणून हे शब्द आहेत. त्या पुढचा शब्द आहे अधिपती. त्याला समानार्थी शब्द आहे स्वामी. अधिपती, स्वामी, धनी, मालक, अधीश, राजा. अधिपती म्हणल्यानंतर आपल्याला राजा हा शब्द लक्षात येऊ शकत नाही. अधिपती, मालक आणि अधीश हा शब्द आणि राजा हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पण स्वामी, धनी आणि मालक हे शब्द अधिपतीला आपल्याला समानार्थी म्हणून लक्षात येऊ शकतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे अधिष्ठान. स्थायिक, अधिष्ठान असणे, स्थायिक असणे, वास असणे, निवास असणे, वास्तव्य असणे, स्थान असणे. एखाद्या देवाचं अधिष्ठान आहे म्हणजे तिथं स्थान आहे, अशामुळे आपल्याला तो समानार्थी शब्द म्हणून अधिष्ठान हा शब्द वापरला जातो. त्यानंतर पुढचा शब्द आहे अधोगती. अधोगती म्हणजे आत्ताच पाहिलेला आपण अधपतन या शब्दासारखाच अधोगती हा आपल्याला शब्द आहे. पतन, दुर्गती, अवनीती, अधपत, अपकर्ष, अधपतन. पहा, अधपतनला हे सर्व शब्द लागू होतात. रास किंवा उतरती कळा, रास किंवा उतरती कळा हे शब्द आपल्याला लागू होतात. त्यानंतर पुढचा शब्द पाहूया. अधिक्षेप. अधिक्षेप करणे म्हणजे काय करणे? अधिक्षेप, निंदा करणे, दूषण, हेटाळणी करणे. अधिक्षेप, निंदा, दूषण, हेटाळणी करणे. पुढचा शब्द आहे अधीर. अधीर म्हणजे उतावीळ. अधीर, उतावीळ, चंचल, अस्थिर, अनर्गल म्हणजे कोणताही जबाबदारी किंवा स्थिर नसणे, एखाद्या गोष्टी स्थिर नसणे, त्यामुळे अनर्गल. स्वच्छंदी म्हणजे मनाला वाटेल तसे, त्यामुळे अधीर म्हणजे एक स्थिरता नसणे, उतावळीपणा असणे. यामुळे अधीर या शब्दाला आपल्याला अधीर या शब्दाचे उतावीळ, चंचल, स्थिर, अस्थिर, पुन्हा अनर्गल आणि स्वच्छंदी हे शब्द आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे अधू.
अधो म्हणजे अधो असणे, अपंग असणे, लुळा असणे किंवा असणे, कुरूप असणे, पंगू असणे, पंगू असणे, ऐबदार किंवा अपंग. अपंग या शब्दाला सुद्धा हे सर्व अधो, व्यंग असलेला, कुरूप, पंगू, ऐबदार हे शब्द आपण समानार्थी शब्द म्हणून वापरतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे अध्यात्म. अध्यात्म या शब्दाला समानार्थी शब्द पहा. आत्म्याबद्दलचे ज्ञान. अध्यात्म करणे म्हणजे आत्म्याबद्दलचे ज्ञान जाणून घेणे. त्यानंतर ब्रह्मज्ञान. त्यानंतर वेदांत. परात्म्याविषयी ज्ञान म्हणजे आत्म्याविषयी ज्ञान. अद्वैत. अद्वैत हा शब्द सुद्धा अध्यात्माला वापरला जातो. अध्यात्म म्हणजे आत्म्याबद्दलचे ज्ञान, ब्रह्मज्ञान, वेदांत, परमात्म्याविषयीचे ज्ञान आणि अद्वैत्व. त्यानंतर पुढचा शब्द आहे अध्याय. अध्याय या शब्दाला समानार्थी शब्द पहा. खंड. अध्याय या शब्दाला समानार्थी शब्द खंड, पर्व, विभाग, प्रकरण हे आपल्याला अध्याय या शब्दाला समानार्थी शब्द पाहायला मिळतात. त्यापुढचा शब्द आहे अधूर्व. अधूर्व या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अकाल्पनिक, अल्पकालिक. अधूर्व या शब्दाला अल्पकालिक, चंचल, क्षणभंगुर. अधूर्व म्हणजे ध्रुवता, एखादा तारा तुटल्यानंतर अधूर्व त्याला अल्पकालिक म्हणजे थोडा वेळ, चंचल म्हणजे एकदम पटकन, क्षणभंगार म्हणजे एकदम सेकंदामध्ये. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनंग. अनंग या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अनंग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अंगरहित, अंग सोडून, अंगरहित. निराकार मदन, निराकार मदन. अनंग या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला निराकार मदन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. अंगरहित हा शब्द आपल्याला अनंग याला समान वाटू शकतो, पण कामदेव, शिव, शंकर, शिव आणि शंकर हे सुद्धा अनंग या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द आहे अनर्थ. अनर्थ या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. अनर्थ, अरिष्ट, संकट, अर्थहीनता, निरर्थक, अर्थशून्य. पुढचा शब्द आहे अनशन. अनशन, उपवास, निराहार, अन्नत्याग. अनशन करणे, उपवास करणे, निराहार, कसल्याही प्रकारचा आहार न घेणे, निराहार किंवा अन्नत्याग करणे. अन्न थोड्याही पण प्रमाणात अन्न न घेणे त्याला निराहार असे म्हणतात. अनशन म्हणजे उपवास. त्या पुढचा शब्द आहे अनसूया. अनसूया म्हणजे मत्सराशिवाय. अनसूया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मत्सराशिवाय आणि अत्रिपत्नी. अनसूया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अत्रिपत्नी. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनाठाई. अनाठाई या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. अनाठाई म्हणजे योग्य नसलेला, तर्कविरहित, कोणताही तर्क न लागता जो शब्द अनाठाई म्हणजे उचलला, मांडला, संपला असं. अनाठाई म्हणजे अयोग्य, योग्य नसलेला. अनाठाई म्हणजे एक वशिल्याने भरती केलेला, तर्कविरहित, कोणत्याही प्रकारचे तर्क न लावता. पुन्हा पुढचा शब्द आहे, पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला अनाड. पुढचा शब्द आहे अनाड. अनाड या शब्दाचा समानार्थी आहे अडाणी, उनाड आणि द्वाड. अनाडचा समानार्थी शब्द अनाड, उनाड, द्वाड आणि अडाणी हे समानार्थी शब्द आहेत अनाड या शब्दाला. पुढचे शब्द पहा. आपल्याला पुढचा शब्द आहे अनाथ. अनाथ या शब्दाला समानार्थी शब्द आहे. अनाथ या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अनाथ या शब्दाला पोरका. अनाथ म्हणजे ज्याला आई वडील म्हणजे पालक नाहीत असा, ज्याला पालन पोषण करणारे कुणीही नाही असे, म्हणजे
आईवडिलांशिवाय, दीन, निराश्रित, निराधार, असहाय्य, ज्याला मदत करणारा कोणीही त्याच्या रक्तातला म्हणजे नात्यातला कोणीही नाही असा, आईवडिलांशिवाय, सहसा आईवडील नसलेल्याला सुद्धा अनाथ हा शब्द वापरला जातो. पोरका असा शब्द, अनाथ या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. अनाथ या शब्दाला समानार्थी शब्द पहा, पोरका, आईवडिलाशिवाय, दीन, निराश्रित, निराधार, असहाय्य. दीन या शब्दाला समानार्थी शब्द दुसरा गरीब सुद्धा आहे. दीन या शब्दाला गरीब सुद्धा शब्द समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनिल. अनिल या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अनिल या शब्दासाठी समानार्थी शब्द असलेला वायू. वायू, वारा, अष्टवसूपैकी एक, अष्टवसूपैकी एक अनिल या शब्दाला समानार्थी शब्द. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनावर. अनावर या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अनिर्बंध, मोकाट, उच्छांखल, उच्छांकल. त्यानंतर अनियंत्रित, निरंकुश, बेछूट, बेभान, बेफाम, बेफाम आणि बेभान असे आपल्याला शब्द पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनुकंपा. अनुकंपा, अनुकंपा हा समानार्थी शब्द दया, करुणा, कृपा अशा प्रकारे आपल्याला अनुकंपा म्हणजे दया दाखवणे, दयाळूपणा असणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे अनुक्रम. अनुक्रम म्हणजे क्रमाने. अनुक्रम म्हणजे क्रमाने, क्रमाक्रमाने असलेला, परंपरा, पूर्वीपासून चालत आलेला. त्यानंतर पुढचा शब्द त्यालाच आहे अनुक्रमला ओळ. ओळीमध्ये विशिष्ट पद्धतीने ठेवलेला याला सुद्धा अनुक्रम असे म्हणतात. पुन्हा पद्धत. पद्धत म्हणजे यानंतर हेच अशी जी पद्धत असते अनुक्रम, त्याला अनुक्रम या शब्दाला परंपरा, ओळ, पद्धत हे शब्द आहेत. पुढचा शब्द पहा. पुढचा शब्द आहे अनुक्रमानिका. अनुक्रमानिकाला या शब्दाला समानार्थी शब्द आहे क्रमवार. क्रमवार यादी किंवा सूची. आपल्याला पुस्तकाच्या सुरुवातीलाच सूची किंवा अनुक्रमानिका दिलेली असते, म्हणजे क्रमाक्रमाने जसं मांडलेलं आहे तसं. त्यानंतर अनुकूल. अनुकूल या शब्दाला पहा विरोधार्थी शब्द प्रतिकूल. तसंच समानार्थी शब्द पहा फायदेशीर, उपकारी, इष्ट, पथकारक, उपकारक, हितकारक. अनुकूल म्हणजे त्या गोष्टीशी सुसंगत असलेला, अनुकूल असलेला, त्याला फायदेशीर, उपकारी, इष्ट, पथकारक, उपकारक, हितकारक असे आपल्याला समानार्थी शब्द पाहायला भेटतात. पुढचा शब्द आहे अनुध्वनी. अनुध्वनी या शब्दाला अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रत्यंतर, प्रतीती, साक्षात्कार, स्वाद, आस्वाद, प्रत्यय आणि ज्ञान. अनुध्वनी होणे म्हणजे अनुभूती येणे, अनुभव येणे, अनुभव सुद्धा. प्रत्यय म्हणजे प्रचिती, अनुभव हा सुद्धा याला समानार्थी शब्द होतो. प्रचिती, साक्षात्कार, प्रत्यय, प्रत्यक्ष आणि ज्ञान हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द आहे अनुमोदन. अनुमोदन एखाद्या गोष्टीला संमती देणे, पसंती करणे म्हणजे होकार देणे, कबुली देणे. अनुमोदन, पसंती, मान्यता, कबुली, संमती या शब्दाचे अनुमोदन या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द त्यालाच सहमती, दुजोरा, होकार, समर्थन, पाठिंबा, पुष्टीकरण आणि स्वीकृती हे अनुमोदनला सर्व समानार्थी शब्द आहेत. अनुमोदनला पसंती, मान्यता, कबुली, संमती, सहमती, दुजोरा, होकार, समर्थन, पाठिंबा आणि पुष्टीकरण अशा प्रकारचे आपल्याला समानार्थी शब्द पाहायला मिळतात. अशाच प्रकारे आपण समानार्थी शब्दाचा
भाग 2 हा पाहिलेला आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये आणखी फार जास्तीत जास्त शब्द आपण घेणार आहोत, जे की हजारो शब्द असू शकतात. त्या शब्दाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वाचे असलेले सर्व शब्द घेण्याचा